नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आहे अमेरिकेच्या आक्रमक धोरणाची। अमेरिका आणि इराण मधला वाद विकोपाला पेटलाय। अमेरिका 48 तासात इराणवर हल्ला करणार आहे, मात्र हा हल्ला अमेरिका नेमका कसा करणार आहे? इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिकेने नेमकी काय रणनीती आखली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। 48 तासात अमेरिका करणार इराणवर हल्ला। चीनची इराणला लष्करी मदत। मादुरोनंतर आता खोमेनी निशाण्यावर। व्हेनेझुएलावरील या विध्वंसक हल्ल्यानंतर आता अमेरिकेने आपला मोर्चा इराणकडे वळवलाय। व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर आता इराणचे खोमेनी अमेरिकेच्या रडारवर आहेत। इराणच्या शेजारील देशात लष्कर तैनात करत अमेरिकेने इराणला वेढा घालायला सुरुवात केली आहे। त्यामुळे पुढच्या 48 तासातच अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। या दृष्टीने अमेरिकेचे नवे F-35 लढाऊ विमानं इस्रायलमध्ये दाखल झाले असून युद्ध झाल्यास F-35 ची भूमिका निर्णायक ठरणार आहे। एवढंच नाही तर USS अब्राहम लिंकन 90 हे लढाऊ विमान तैनात झाले। इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने तेहरानसह इराणमधील मोठी शहरं अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत। एवढंच नव्हे तर इराणमधील अणु केंद्रही अमेरिकेच्या निशाण्यावर आहे। जॉर्डनमध्ये अमेरिकेनं लढाऊ विमानं तैनात केल्यानं इराणच्या हवाई संरक्षणाला भेदणं अमेरिकेसाठी शक्य होणार आहे। दुसरीकडे चीननं इराणला लष्करी मदत पाठवल्याची चर्चा आहे। चीननं इराणच्या मदतीसाठी 16 लढाऊ विमानं पाठवली आहेत। त्यामुळे मादुरोनंतर खोमेनींचं अपहरण करून अमेरिका इराणवर हल्ला करणार का आणि इराण अमेरिकेच्या मनसुब्यांना नेमकं कसं रोखणार, याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। अमेरिकन सैन्य इराणवर व्हेनेझुएला सारखा स्ट्राईक करण्याची तयारी करत आहे। निकोलस मादुरोंना जसं त्यांच्या घरात जाऊन ताब्यात घेतलं तसंच सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनींचं अपहरण करण्याचा प्लॅन आहे। पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। मादुरोनंतर आता खोमेनींचं अपहरण। अमेरिका इराणच्या सर्वोच्च नेत्याला पकडणार। थेट खोमेनींच्या बंकरमध्ये अमेरिकन सैन्य घुसणार। गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत तणाव वाढतोय। इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात सुमारे 3800 नागरिकांचा मृत्यू झालाय। सार्वजनिक मालमत्तेचंही मोठं नुकसान झालंय। याच आंदोलनाआडून इराणचं सरकार उलथवून टाकण्यासाठी अमेरिका टपून बसलाय। आता थेट इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनींचं अपहरण करण्याचा प्लॅन अमेरिकेमध्ये शिजतोय। व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना जसं थेट त्यांच्या घरात जाऊन ताब्यात घेतलं, अगदी तशीच रणनीती अमेरिकेनं आखली आहे। म्हणजेच अमेरिकन सैन्य इराणवर व्हेनेझुएला सारखा मर्यादित स्ट्राईक करण्याची तयारी करतंय। अमेरिकेचं लष्करी मुख्यालय पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसनं खोमेनींच्या अपहरणाची कशी योजना आखली आहे, पाहूया। निकोलस मादुरो यांच्याप्रमाणे खोमेनींच्या अपहरणाची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे। अमेरिकन नौदल हळूहळू समुद्रमार्गे इराणकडे येतोय। 18 दिवसांनंतर थेट खोमेनींना लक्ष्य केलं जाईल। अमेरिका त्यांच्या टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी इराणच्या भूमिगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करेल। अमेरिकन विमानवाहू जहाजं अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींनी सुसज्ज आहेत। हे क्षेपणास्त्र रोखणं अशक्य असतं। त्यानंतर अमेरिकेचे डेल्टा फोर्स थेट खोमेनींच्या बंकरमध्ये प्रवेश करतील। इराणवर थेट हल्ला केल्यानं काही साध्य होणार नाही याची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना आहे। संरक्षण तज्ञांच्या मते उलट अमेरिकेच्या हल्ल्यामुळे खोमेनींना देशांतर्गत मोठा पाठिंबा मिळू शकतो। हल्ला झालाच तर तेहरानसह संपूर्ण देशात
राष्ट्रवाद पेटू शकतो. इराण समर्थक राष्ट्रही आक्रमक होण्याची शक्यता आहे. या संघर्षातून ट्रम्प यांना बाहेर पडणं कठीण होईल. म्हणूनच अमेरिकेनं इराणवर मर्यादित स्ट्राईक करण्याची योजना आखली आहे. दुसरीकडे इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनी आयातुल्ला खोमेनींवर हल्ला झाल्यास युद्ध मानलं जाईल असा इशारा दिलाय. अशा स्थितीत व्हेनेझुएलाच्या मादुरोनंतर खोमेनींचंही अपहरण करण्यात अमेरिका यशस्वी होणार का? इराण सुद्धा शत्रूवर प्रतिहल्ला करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची ही ठिणगी नेमकी कधी पडणार? पिझ्झा इंडेक्सचा इराणवरील हल्ल्याशी नेमका काय संबंध आहे ते देखील आपण पाहूयात. तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार. इराणवर होणार विध्वंसक हल्ला. पिझ्झा इंडेक्स देतोय युद्धाचे संकेत. अमेरिकेनं आपलं सर्वात शक्तिशाली नौदल आणि हवाई दल हाय अलर्टवर ठेवलंय. तर इराणच्या सीमेवर सुरू असलेल्या हालचालींवरून संपूर्ण जगाची धडधड वाढली आहे. अशातच अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याशी संबंधित कोणते संकेत समोर आलेत पाहूया. जेव्हा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या आसपासच्या पिझ्झा स्टोअर्समध्ये पिझ्झाच्या ऑर्डर्स वाढतात, तेव्हा मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता असते. जून 2025 मध्ये अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तेव्हा पिझ्झा इंडेक्समध्येही मोठी वाढ झाली. आताही पेंटागॉन मधील पिझ्झा इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. तर दुसरा संकेत म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायली हवाई हद्दीतून बाहेर पडले. 13 जून 2025 लाही इस्रायल आणि अमेरिकेनं इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला होता. तेव्हाही नेतन्याहूंचं विमान इस्रायल बाहेर गेलं होतं. त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे जेव्हा मोठ्या युद्धाचा धोका असतो तेव्हा पुरवठा साखळी विस्कळीत होते. आताही हाच धोका ओळखून जगभरातील देश धान्य साठा करतायत. दरम्यान अमेरिकेचे कोणतंही विमानवाहू जहाज मध्य पूर्वेत उपस्थित नाही. अशा परिस्थितीत इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांना इतर देशांच्या हवाई तळांचा वापर करावा लागेल. त्यामुळे अमेरिका इराणवर हल्ला करेल का, युद्ध होईल की नाही हे काळच सांगेल. पण इतिहासाची पानं उलटली तर हे पिझ्झा इंडेक्स पासून ते अन्न साठ्याचे तिन्ही संकेत खोटे ठरलेले नाहीत. त्यामुळे 2025 मध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा 2026 मध्ये इराणवर मोठ्या लष्करी कारवाईची टांगती तलवार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. केवळ इराणच नाही तर अमेरिकेनं जगभरात आपली दहशत पसरवली आहे. ग्रीनलँड नंतर ट्रम्प यांनी आता दिएगो गार्सिया या बेटावर लक्ष केंद्रित केलंय. मात्र ट्रम्प यांना हे बेट नेमकं का हवंय, या बेटाचं भारतासाठी काय महत्व आहे ते देखील आपण पाहूया. ट्रम्पनं ब्रिटनला फटकारलं. दिएगो गार्सिया बेटावर अमेरिकेचा दावा. ग्रीनलँड नंतर दिएगो गार्सियोचा मुद्दा तापला. ग्रीनलँड बाबत आक्रमक भूमिकेनंतर आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा हिंदी महासागराकडे वळवलाय. हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावर अमेरिकेनं दावा ठोकलाय. ट्रम्प यांना दिएगो गार्सिया हे बेट नेमकं का हवंय आणि त्यावरून त्यांनी ब्रिटनला कसं फटकारलंय पाहूया. हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया हे बेट सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. अमेरिका आणि ब्रिटनचा संयुक्त लष्करी तळ याच बेटावर आहे. 2025 मध्ये ब्रिटनकडून कराराद्वारे चागोस द्वीपसमूहाची मालकी मॉरिशसकडे. बेटावरील लष्करी तळ पुढील 99 वर्षांसाठी ब्रिटनच्या ताब्यात ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. कराराला आधी अमेरिकेचाही पाठिंबा होता. मात्र सुरक्षेच्या मुद्द्यावरून ट्रम्प आक्रमक झाले. बेट मॉरिशसला देणं हा ब्रिटनचा मोठा मूर्खपणा असल्याचं ट्रम्प यांचं मत आहे. बेट सोडल्यामुळं चीन आणि रशिया या परिस्थितीचा फायदा घेतील असा ट्रम्प यांचा दावा आहे. बेट गमावणं ही राष्ट्रीय सुरक्षिततेची मोठी चूक आहे असं देखील ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
हा करार राष्ट्रीय सुरक्षेसाठीच केला गेला असल्याचं ब्रिटनने सांगितलं असलं तरी ट्रम्प यांच्या दाव्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या समोर नवं आव्हान उभं राहिलंय. त्यात भारतानंही ब्रिटन मॉरिशस कराराला पाठिंबा दिलाय. हिंदी महासागरातील वसाहतवाद संपवण्यासाठी हे महत्वाचं होतं अशी भूमिका भारतानं मांडली आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी डिएगो गार्सियावर अमेरिकेचा तळ असणं हे भारताच्या दृष्टीनंही महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आता ट्रम्प आणि ब्रिटन या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. युद्धाची खुमखुमी असलेल्या अमेरिकेनं दक्षिण अमेरिकेनंतर आपला मोर्चा आशियातल्या मुस्लिम राष्ट्रांकडे देखील वळवलाय. ट्रम्प यांनी कोणत्या मुस्लिम देशावर हल्ला केलाय, या हल्ल्यात कोणत्या मोठ्या नेत्याचा खात्मा झालाय, पाहुयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. अमेरिकेचा मुस्लिम देशावर हल्ला. अल कायदाचा मोठा नेता ठार. काय आहे ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक? व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर ट्रम्प यांनी आता आपला मोर्चा आशियातील मुस्लिम देशांकडे वळवलाय. अमेरिकेनं ट्रम्प यांच्या आदेशावरून सिरियामध्ये हवाई हल्ला केलाय. दरम्यान अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यावर सिरियाच्या अंतरिम राष्ट्रपती अहमद अल शरा यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमेरिकेचं परराष्ट्र धोरण अत्यंत आक्रमक झालंय. याआधी व्हेनेझुएलाच्या मादुरो यांना अटक केल्यानंतर आता अल कायदाच्या मोठ्या नेत्याला ठार केल्यानं मुस्लिम देशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. त्यात रशियाचा मित्र असलेला सिरिया आता थेट अमेरिकेच्या रडारवर असल्यामुळं जागतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आधी व्हेनेझुएला, नंतर इराण, त्यानंतर ग्रीनलँडवर लक्ष केंद्रित केलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता कॅनडाही हवाय. त्यांनी कॅनडा जिंकण्याबाबत संकेत दिलेत आणि त्यावरून जागतिक पातळीवर वातावरण कसं तापलंय, पाहुयात त्यावरचा हा खास रिपोर्ट. युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचा घास घेतल्यानंतर आपला मोर्चा ग्रीनलँडकडे वळवला. मात्र फक्त ग्रीनलँडच नाही, तर ट्रम्प यांनी आता थेट कॅनडावर दावा सांगितलाय. साम्राज्य विस्ताराचं स्वप्न पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला, कॅनडा, आर्टिक आयलँड आणि ग्रीनलँडला अमेरिकेच्या नकाशात दाखवून युरोपियन महासंघाची खिल्ली उडवली. याच फोटोनंतर आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्पला थांबवा, ट्रम्प गुंडागर्दी करत असल्याची टीका केली. एवढंच नाही तर कॅनडा ग्रीनलँडच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचंही मार्क यांनी म्हटलंय. On Arctic sovereignty, we stand firmly with Greenland and Denmark and fully support their unique right to determine Greenland's future. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे वादग्रस्त निर्णय घेत आहेत. भारतावर लादलेला टॅरिफ, तेलासाठी व्हेनेझुएलावर केलेला हल्ला आणि त्यानंतर मेक्सिको, क्युबा, पनामा तलाव, कॅनडा, ग्रीनलँड, डिओगी गार्सिया ही बेटं ताब्यात घेण्याची राक्षसी महत्वाकांक्षा ट्रम्प यांनी ठेवली आहे. त्याबरोबरच इराणवर हल्ल्याची योजनाही आखली आहे. We're building a golden dome that's going to, just by its very nature, going to be defending Canada. Canada gets a lot of freebies from us, by the way. They should be grateful also, but they're not. I watched your Prime Minister yesterday. He wasn't so grateful. But they should be grateful to us. Canada lives because of the United States. Remember that, Mark, the next time you make your statements. टॅरिफची धमकी तर ते सातत्यानं देत आहेत. ट्रम्पच्या या हेकेखोरपणामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आपल्या महत्वाकांक्षी धोरणातून अमेरिकेनं सर्वांचीच कोंडी करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या याच धोरणामुळे रशियाशी मैत्री करणं जगातील काही देशांना चांगलंच महागात पडलंय. अमेरिकेनं आतापर्यंत रशियाच्या मित्र राष्ट्रांची कशा प्रकारे कोंडी केली आहे आणि अमेरिकेमुळे रशियाच्या मित्र राष्ट्रांचं जगणं कसं कठीण झालंय ते देखील आपण पाहूयात. रशियाशी मैत्री, अमेरिकेशी वैर.
रशियाशी मैत्री पडली महागात. अमेरिकेनं उलथवली 7 देशांची सत्ता. रशियाशी जवळीक साधणाऱ्या देशांच्या नेत्यांना एकामागून एक सत्ता गमवावी लागली आहे. 2003 ते 2026 दरम्यान तब्बल 2 दशकात 7 देशांच्या प्रमुख नेत्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलंय. इराक, युक्रेन, सिरिया आणि आता व्हेनेझुएलातील सत्तांतरानं जागतिक राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत. त्यामुळे रशियाच्या मित्र राष्ट्रांची सरकारं कोसळत असताना त्या सत्ता बदलात अमेरिकेची थेट भूमिका कशी कारणीभूत ठरली आहे पाहूयात. इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन हे रशियाच्या सर्वात जवळचे मित्र. मात्र अमेरिकेनं ऑपरेशन इराकी फ्रीडमच्या माध्यमातून सद्दाम हुसेन यांना 2003 साली सत्तेतून पायउतार करत 30 डिसेंबर 2006 रोजी त्यांना फाशी दिली. एडुआर्ड शेवडनाडझे हे 1995 ला रशियाच्या प्रभाव क्षेत्रातील जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष होते. नोव्हेंबर 2003 मध्ये संसदीय निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर सुरू झालेल्या निदर्शनामुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. युक्रेनचे व्हिक्टर यानुकोव्हिच हे रशियाच्या जवळील मित्रांपैकी एक होते. 2013 मध्ये त्यांनी युरोपियन युनियन असोसिएशन करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर करारांच्या विरोधात झालेल्या निदर्शनानंतर यानुकोव्हिच यांनी राजीनामा देऊन रशियात पलायन केलं. आर्मेनियात 2018 मध्ये सेर्ज सर्गिस्तान सत्तेत टिकून राहण्यासाठी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करत होते. त्याविरुद्ध निकोल पाशियान यांनी जनआंदोलन छेडलं. अखेर 23 एप्रिल 2018 ला सर्गिसन यांनी राजीनामा दिला. सिरिया हा रशियाचा मध्य पूर्वेतील सर्वात जुना मित्र. 27 नोव्हेंबर 2024 रोजी बंडखोरांनी अचानक हल्ला केला आणि अवघ्या 11 दिवसात बशर अल असद हे सिरियातून फरार झाले. व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतील रशियाचा प्रमुख मित्र होता. मादुरो यांनी युक्रेन युद्धाचंही समर्थन केल्यामुळं अमेरिकेच्या स्पेशल फोर्सनं मादुरो यांच्या निवासस्थानावर धाड टाकली, ज्यानंतर मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करून फ्लोरिडा इथून नेण्यात आलं. दुसरीकडे युक्रेन युद्धासाठी इराणनं रशियाला शाहीद ड्रोन विकलं होतं. तसंच रशियाच्या बाजूनं 10,000हून अधिक उत्तर कोरियाचे सैनिक युक्रेनमध्ये उतरले होते. त्यामुळे यापुढे इराण आणि उत्तर कोरिया हे रशियाचे मित्र राष्ट्र अमेरिकेच्या निशाण्यावर असणार आहेत. त्यामुळे रशियाशी मैत्री मित्र राष्ट्रांना चांगलीच महागात पडतीये. आता अमेरिकेची कोंडी करण्यासाठी रशिया आणि मित्र राष्ट्र नेमकं कोणतं धोरण अवलंबतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे जगभरात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटलेली असतानाच पाकिस्तानचं शेपूट पुन्हा वळवळलंय. पाकिस्ताननं भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखलाय. दहशतवादी हाफिज सईदनं भारताविरोधात काय गरळ ओकली आहे पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट. पाकिस्तानचं शेपूट पुन्हा वळवळलं. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग. भारतावर समुद्रमार्गे हल्ला करण्याचा कट. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र पाकाड्यांचं शेपूट वाकडं ते वाकडंच. अगदी तसाच समुद्रमार्गे हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचे दहशतवादी कट रचत असल्याचं समोर आलंय. अब पानी की फौज तैयार करेंगे. अब वो पानी की फौज तैयार करेंगे और जो बाबरपुर में अलहमदुलिल्लाह मोटर बोट हैंडलिंग की क्लास चली है उसको बकायदा तौर पर मीडिया में चलाया जा रहा है, इंडियन मीडिया पर. तो ये अल्लाह ताला ने आपका काम कबूल फरमाया. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत कसाब आणि त्याच्या 9 साथीदारांनी नरसंहार केला होता. अगदी तसाच समुद्रामार्गे हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मोठा कट रचत असल्याचं समोर आलंय. मात्र पाकिस्ताननं हा नवा कट रचण्याआधी भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचं मोडलेलं कंबरड आणि पाकिस्तानी एअरबेस
उद्ध्वस्त केलेलं लक्षात ठेवायलाच हवं. नाहीतर पुन्हा नापाक हरकत केल्यास भारतीय सैन्य पाकिस्तानला धुळीत मिसळल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. जगभरातल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. इराणचं सरकारी टीव्ही चॅनल हॅक झाल्यानं सत्ताधाऱ्यांची मोठी नाचक्की झाली आहे. हॅकर्सनी थेट प्रक्षेपणादरम्यान निर्वासित युवराज रजा पहलवी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनात संदेश प्रसारित केले. इंटरनेट बंदी असूनही अतिसुरक्षित सायबर यंत्रणेतला गोंधळ झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आंदोलनाची माहिती देणारे हम्माहीन वृत्तपत्रही सरकारनं जप्त केलंय. माध्यमांवरचे निर्बंध आणखी वाढवण्यात आलेत. भविष्यातील युद्ध आता सायलेंट आणि अत्यंत घातक होताना दिसतंय. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या रक्षकांवर अमेरिकेनं सोनिक वेपनचा वापर केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. या अदृश्य ध्वनी लहरींमुळे सैनिकांच्या कानातून रक्त येणं, अर्धांगवायू आणि उलट्या होण्यासारखे गंभीर प्रकार घडलेत. लेझर शस्त्र, हायपरसोनिक मिसाईल्स आणि AI ड्रोन्सच्या युगात आता पारंपरिक शस्त्रांशिवाय शत्रूला घायल करण्याचं तंत्र विकसित झालं असून हे तंत्रज्ञान मानवी अस्तित्वासाठी मोठं आव्हान ठरू शकतं. अमेरिकेतून हेलिकॉप्टर अपघाताचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय. हवेत असतानाच नियंत्रण सुटल्यानं हेलिकॉप्टर झाडावरच क्रॅश झालंय. पायलटच्या हुशारीमुळे 4 प्रवाशांचा जीव वाचलाय. हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. तेरे इलाज के लिए मैं औषधि ढूंढ के लाया हूं. मुळे जनजीवन विस्कळीत झालंय, त्यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात 16 फुटांपर्यंत झालेल्या भीषण हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय, त्यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. छतावरून बर्फ कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. परिस्थिती गंभीर असल्यानं शाळा बंद ठेवण्यात आल्या. या आपत्तीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आलाय. थंडीनं अनेकांचे हाल होत आहेत. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.